Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have completed the classification of ligands. अपेक्षा करतो मी जसं सांगितलं होतं की बाबा तो टेबल तुम्हाला लर्न करायचा आहे किंवा ते लिगँडचे स्पेशल कॅरेक्टरच्या बेसिसवरचे टाईप लक्षात घ्यायचे केलं असावं. ठीक आहे ना. आता तुम्ही जे स्टडी केलंय ते नॉलेज आपल्याला अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे बेटा कोऑर्डिनेशन नंबर आणि त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट हे टर्म्स. कोऑर्डिनेशन नंबर बघा काही विशेष नाहीये बेटा. कोऑर्डिनेशन नंबरचा अर्थ काय असतो? द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स, द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स, द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स, द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स formed by central metal, formed by central metal, with all the ligands. आता टोटल या शब्दात ऑल द लिगँड्स आलेलं आहे म्हणून मी लिहित नाहीये. ठीक आहे ना. एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटलनं तयार केलेले टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड्स म्हणजे काय बेटा? कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर काढता आलाच पाहिजे, मॅन्डेटरी आहे. पुढे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी पाहिजे, क्रिस्टल फील्ड थेरी पाहिजे. त्या दोन्ही थेरीचे क्वेश्चन सुरुवातच तिथून करावी लागते कोऑर्डिनेशन नंबर पासून. कंपल्सरी आहे. ठीक आहे ना. आणि खूप सोपं काम आहे बेटा. तुम्हाला टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड जर फाइंड करायचे झाले तुम्हाला काय माहिती असावं लागतं बेटा? डेन्सिटी व्हॅल्यू. डेन्सिटी व्हॅल्यू लिगँडची जर तुम्हाला डेन्सिटी व्हॅल्यू माहिती असेल, जे मी तुम्हाला सांगितलंय व्यवस्थितपणे टेबल फॉर्मॅटमध्ये, किंवा तो टेबल जवळ घेऊन बसा आणि आपण आता ते नॉलेज अप्लायला सुरुवात करूयात. टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फाइंड करायला सुरुवात करूयात, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर फाइंड करायला सुरुवात करूयात. चला बघा एक्झाम्पल्स बघा बेटा. नंबर 1 सिंपल पासून मी सुरुवात करतोय. बघा CO NH3 थ्राइस, H2O थ्राइस, Cl3. याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. कोऑर्डिनेशन नंबर काढत असताना या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे कोण आहे बघायचंच नाही, विसरून जायचं. कारण कोऑर्डिनेट बॉन्ड कुठं असतात बेटा? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत असतात. आणि डायरेक्ट जायचं लिगँड कडे. लिगँड कोण आहेत बेटा? अमाइन. अमाइन सॉरी नॉट अमाइन, अमाइन आणि ॲक्वा. बरोबर आहे. अमाइन. चला बघ बेटा बघा आता टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड्स काढायचे आहेत मला, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. एक अमाइन एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो कोबाल्ट बरोबर, कारण तो मोनोडेंटेट आहे ना. तर तसे 3 आहेत. पण हे झालं 1:3. हे 1:3 झालं या 3 अमोनियासाठी. 3 अमोनियानं तयार केलेले 3 कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि परत वॉटर देखील मोनोडेंटेट लिगँड आहे बेटा. एक वॉटर एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल कोबाल्ट बरोबर, त्याच्यासाठी 1:3. किती झालं सांगा आता? हे 3 आणि हे 3 किती आलं रे बेटा? 6. लक्षात येतंय? कोऑर्डिनेट बॉन्ड्स किती आहेत या कंपाऊंड मध्ये कोबाल्टनं तयार केलेले? तर 6. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. ठीक आहे. चला बघा बेटा एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल बघा बेटा. पुढचं एक्झाम्पल बघा. K4 FeCN6. सिंपल आहे बेटा. K4 FeCN6. कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. डायरेक्ट लिगँड कडे जा. कोण आहे लिगँड रे? हा CN. सायनाइड, सायनिडो C, सायनिडो N सांगितलं ना. ओके. मोनोडेंटेट आहे परत एकदा. हा एक CN एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. तसे 6 आहेत बेटा. सो 1:6 एक कोऑर्डिनेट बॉन्ड, तसे 6 आहेत. आन्सर परत एकदा किती आलं? 6 आलं. ठीक आहे ना. चला बघा बेटा नेक्स्ट बघा बेटा. K3Al C2O4 थ्राइस, K3Al C2O4 थ्राइस. लिगँड C2O4 कोण आहे रे बेटा? हे ऑक्स आहे. हा कळतंय सगळ्यांना? हा ऑक्झॅलॅटो लिगँड आहे. C2O4 2- सांगितले ना ऑक्स. ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलॅटो इज बायडेंटेट लिगँड. ऑक्झॅलॅटो बायडेंटेट लिगँड असल्यामुळं एक ऑक्झॅलॅटो 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल बेटा. अरे बेटा त्यांना 2 लोन पेअर डोनेट केल्या म्हणजे त्यांना 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केले ना. एक ऑक्झॅलॅटो 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तसे 3 आहेत बेटा. 2 × 3 किती झालं? अगेन 6.
अगेन 6. ठीक आहे ना? ओके, चला बघा बेटा नेक्स्ट. CO En ट्वाइस Cl2 प्लस असा कॉम्प्लेक्स दिला मला. तसं पाहिलं तर हा कॉम्प्लेक्स आयन आहे. ठीक आहे, पण कोऑर्डिनेशन नंबर काढायला काही प्रॉब्लेम नाही. बघा बेटा याचा कोऑर्डिनेशन नंबर, याचा कोऑर्डिनेशन नंबर बघा बेटा. ठीक आहे, इन इज बायडेंटेट लिगॅंड. एक इन 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तसे दोघे आहेत 2x2. हे 2x2 या इन साठी. एका इनचे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तसे दोघे आहेत 2x2 प्लस Cl इज मोनोडेंटेट लिगॅंड, तसे दोघे आहेत 1x2. 1x2 एका Cl चा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तसे दोघे आहेत. ठीक आहे ना? 2x2 4 आणि हे 2 परत एकदा 6 यायला बेटा, परत एकदा 6 यायला. ठीक आहे ना? ओके, चला बघा बेटा पुढे. FeCO5 FeCO5 असा कंपाऊंड आहे बेटा. FeCO5 कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे मला. CO इज मोनोडेंटेट लिगॅंड. मोनोडेंटेट लिगॅंड, एका CO चा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तसे 5 आहेत 1x5. किती झालं रे बेटा? 5. कोणी माइंडमध्ये पॅक करून ठेवल कोऑर्डिनेशन नंबर 6च असते काय म्हणून, त्याच्यासाठी आता वेगळे एक्झाम्पल घ्यायलो. कोऑर्डिनेशन नंबरच्या व्हॅल्यूला असं बंधन नसतं काही. ठीक आहे ना? 6 परत 5 आला तर इथं बघा. ठीक आहे, आणखी बघूयात आपण. ओके, लेट अस सी दिस. PT NH3 ट्वाइस ClBr. समजा हा कॉम्प्लेक्स बेटा. लिगॅंड कडे जायचं, डायरेक्टली लिगॅंड कडे जायचं. अमाइन क्लोरिडो ब्रोमिडो. ठीक आहे ना? अमाइन मोनोडेंटेट असतो बेटा, मोनोडेंटेट असतो. एक अमाइनचा एक कोऑर्डिनेट बॉन्ड, एक अमाइनचा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तसे दोघे आहेत बेटा 1x2 प्लस प्लस Cl मोनोडेंटेट आहे, Br पण मोनोडेंटेट आहे. त्यांचे प्रत्येकी एक एक. आता बघा हे 2 हे 1 हे 1 किती झालं बेटा? 4. किती सोपं आहे रे. ठीक आहे, चला बघा बेटा नेक्स्ट. K2 Cu EDTA EDTA EDTA. ठीक आहे, बघा आता EDTA मी सांगितलंय तो फ्लेक्झिडेंटेट आहे, पण जेव्हा क्वेश्चन मध्ये काही हिंट नसते तो हेक्साडेंटेटच घ्यायचा असतो. एक EDTA 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि बरोबर तसा एकच EDTA बेटा 1x6 किती झालं? 6. एक EDTA 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो कारण तो हेक्साडेंटेट आहे. 1x6 म्हणजे 6च झालं कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, चला बघा बेटा पुढे. AgCN ट्वाइस. बघा बेटा लिगॅंड कडे जायचं. कोऑर्डिनेशन नंबरचा क्वेश्चन वाचला, लिगॅंड कडे जायचं, दुसरीकडे कुठंच काही पाहायचं नाही. सेंट्रल मेटल कोण आहे हे पण नाही पाहिलं तरी चालेल, किंवा कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर काय हे पण पाहिलं नाही तरी चालेल. ठीक आहे ना? आता बघा एक सायनाइड एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, एक सायनाइड एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तसे दोघे आहेत बेटा. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर बेटा बघा 1x2 किती आला? 2. ठीक आहे का? आता आपल्या सिलेबसमध्ये बेटा मॅक्झिमम कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आपल्या सिलेबसमध्ये 6च्या पुढे कधी कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे ना? 2, 3, 4, 5, 6 असे कोऑर्डिनेशन नंबर दिसतील तुम्हाला. ठीक आहे, 3चं एक एक्झाम्पल सांगतोय. चला बघा 3चं एक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल नंबर 9 लिहितोय मी इथं. KHgI3 KHgI3. चला बघा एक I एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. ऑल हॅलोजन्स आर मोनोडेंटेट लिगॅंड. एक I एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तसे 3 आहेत बेटा. सो कोऑर्डिनेशन नंबर इक्वल टू 1x3 इक्वल टू 3. तर आपलं कोऑर्डिनेशन नंबरचं आन्सर किती आलं पाहिजे? 2, 3, 4, 5 किंवा 6. याच्या पुढे जाणारच नाही. ओके, त्यातल्या त्यात मोस्ट कॉमन व्हॅल्यूज ऑफ कोऑर्डिनेशन नंबर आर 4 and 6. तुम्हाला कळलं असेल हे कोऑर्डिनेट बॉन्ड्स काढत असताना मी नॉलेज काय वापरलं? लिगॅंडची डेन्सिटी व्हॅल्यू. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपलं आजचं डिस्कशन पुढच्या जवळपास सगळ्या लेक्चरमध्ये वापरायचं आहे. त्यामुळं कुणी जर आणखी तो टेबल लर्न केलेला नसेल तर परत एकदा करा, किंवा या व्हॅल्यूज काढल्यात कशा या समजण्यासाठी तो टेबल घ्या सोबत, आणि बरोबर मी जे लिहिलंय ते तिथं फॉलो झालंय की नाही पहा.
ठीक आहे ना. तर ही मेथड असते. आता बघा काही रेफरन्स बुकमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये कोऑर्डिनेशन नंबर काढण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. बेटा जी गोष्ट विदाऊट फॉर्म्युला एकदम इझी वेमध्ये होऊ शकते त्याला फॉर्म्युला लावून कॉम्प्लिकेशन करण्यामध्ये काही मजा नसते. ठीक आहे ना. आणि तो फॉर्म्युला म्हणजे असं काही नाही की डेंटिसिटी व्हॅल्यू लक्षातच ठेवायची नाही म्हणून. त्या फॉर्म्युल्यामध्ये डेंटिसिटी व्हॅल्यू टाकावीच लागते. ठीक आहे ना. नाहीतर तुम्ही म्हणाल मग सर फॉर्म्युला सांगा की आम्हाला हे लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. तसं असतं तर मी नक्कीच सांगितलं असतं ना बेटा. ठीक आहे ना. फॉर्म्युला आहे पण त्याच्यामध्ये डेंटिसिटी व्हॅल्यूच टाकावी लागते. मग आपणही तेच करायला डायरेक्टली. ठीक आहे ना. तर हे असं डायरेक्टलीच सॉल्व करायला शिका. कोऑर्डिनेशन नंबरची व्हॅल्यू काढत असताना लिगॅंडकडे जाणे, लिगॅंड कोणते आणि किती आहेत हे बघायचे. कोणते कशासाठी, डेंटिसिटी व्हॅल्यूसाठी. किती आहेत त्यानं त्याला मल्टिप्लाय करायचं आणि सगळं ॲडिशन करायचं. प्रत्येक लिगॅंडसाठीचं कोऑर्डिनेट बॉन्ड काढा, टोटल नंतर ॲड करा. दॅट इज युअर कोऑर्डिनेशन नंबर. नोट करा. पहा बेटा पुढचा बेसिक टर्म ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल. जसं कोऑर्डिनेशन नंबर शिवाय थेरीचे क्वेश्चन सॉल्व होत नाहीत. कोणत्या थेरी? क्रिस्टल फील्ड थेरी आणि व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. तसंच ऑक्सिडेशन स्टेट पण कंपल्सरी आहे रे बाबा. आयुपेसी नॉमेनक्लेचर असेल किंवा आयसोमेरिझम असेल, कोऑर्डिनेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेटला पर्यायच नाही. सगळ्यांना आलंच पाहिजे. आणि सोपं आहे, खूप सोपं आहे बेटा. आता हे तर तुम्ही रेडॉक्स रिॲक्शनमध्ये पाहिल्यासारखंच आहे. ठीक आहे ना. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन स्टेटचा सिंपल मिनिंग असतो बेटा चार्ज कॅरीड. चार्ज कॅरीड. ठीक आहे ना. आणि हा कन्सेप्ट आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये फक्त सेंट्रल मेटलला अप्लाय करत असतो बेटा. चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल. चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल म्हणजे सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट. काही विशेष आहे का रे? चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल. ठीक आहे का. चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल. बस एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची झाली एखाद्या कंपाऊंडमध्ये, नॉलेज काय असावं लागेल? नॉलेज असावं लागेल आता लिगॅंडच्या चार्जेसचं. कोऑर्डिनेशन नंबर काढताना लिगॅंडची डेंटिसिटी लागते. ऑक्सिडेशन स्टेट काढायची सेंट्रल मेटलची. तुम्हाला लिगॅंडचा चार्ज माहिती पाहिजे. फक्त लिगॅंडचा चार्ज माहिती असून पण काम भागत नाही. आता आयोनायझेशन स्पेअरकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. कोऑर्डिनेशन नंबर काढत असताना आयोनायझेशन स्पेअरचा काही रोल नसतो. पण ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटलची काढायची आहे. तुम्हाला कोऑर्डिनेशन स्पेअरमधल्या लिगॅंडचे चार्जेस बघावे लागतात. आयोनायझेशन स्पेअरमधल्या स्पेसिसचे पण चार्जेस पाहावे लागतात. ठीक आहे ना. परत एक कॉमन रूल माहिती असावा तुम्हाला. जर कंपाऊंड न्यूट्रल असेल सगळ्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज 0 असते. माहिती आहे सगळ्यांना हा रूल. जर कंपाऊंड न्यूट्रल असेल तर सगळ्यांच्या चार्जेसची बेरीज किती असते? 0 असते. आणि जर कंपाऊंड आयन असेल म्हणजे त्यावर जर काही चार्ज असेल तर सगळ्या स्पेसिसच्या म्हणजे सगळ्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केल्यानंतर इक्वल टू मला तो चार्ज लिहायचा असतो. ठीक आहे ना. म्हणजे समजा CO2 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट बेरीज किती बेटा? 0. मान्य आहे. पण जर समजा मी असं लिहिलं SO4 सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर किती असतं बेटा? -2. हे माहिती सगळ्यांना. बस हा रूल एक आपल्याला लागतो. लिगॅंडचा चार्ज जर माहिती असेल, आयोनायझेशन स्पेअरमधल्या स्पेसिसचा चार्ज माहिती असेल आणि हे 2 रूल माहिती असेल, ऑक्सिडेशन स्टेटचा कितीही बेकार क्वेश्चन येऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करता. ठीक आहे का. चला मी आता अप्लाय करून दाखवतो बेटा. कन्सेप्ट म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल्स थ्रू स्टडी करूयात आपण. ओके. भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करावे लागतील. बघा चला पहिलं एक्झाम्पल. लेट अस स्टार्ट विथ सिंपल. K4FeCN6. K4FeCN6. एक 2-4 एक्झाम्पल समजण्यासाठी मी एक्स मेथडनं करून दाखवतो. त्यानंतर मग डायरेक्टली लिहिणार आहे. ठीक आहे ना. चला बघा मी पायाजवळ इथं चार्जेस लिहित चालणार आहे. पायाजवळ समजून घ्यायचे तुम्हाला. आता बघ रे 4 पोटॅशियम 1 पोटॅशियम +1 4 पोटॅशियम +4 4 पोटॅशियम +4 आयरनचा चार्ज काढायचा आहे. बघा मी हेडिंगच टाकली सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट. मी Feचा चार्ज X पकडतो. 6 सायनाइडचा चार्ज 6 × -1 समजण्यासाठी लिहिलं. आता कंपाऊंड ओव्हरऑल न्यूट्रल आहे म्हणजे इक्वल टू 0 असेल. दिस इम्प्लाइज. चला इक्वेशन आता हे सॉल्व करत शिकवायचं का? आता इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते आलं पाहिजे ना रे तुला आता. ओके
बेटा हे एक्स सॉल्व केलं तर हे उत्तर येतं +2. चेक करा तुम्ही. तर ऑक्सिडेशन स्टेट आयरनची किती झाली मग +2. आलं का लक्षात सगळ्यांच्या? चला बघा बेटा नेक्स्ट एक्झाम्पल. Na3 Al C2O4 थ्राइस. ठीक आहे. चला बघा 3 सोडियम +3. 3 सोडियमचा चार्ज किती रे बेटा? +3. ॲल्युमिनियमचा काढायचा त्याला X पकडा. C2O4. चला बोला ऑक्झॅलॅटोचा चार्ज बघा हे 3 आहेत ऑक्झॅलॅटोन. एका ऑक्झॅलॅटोचा चार्ज -2 असतो. 3 × -2 अगेन टोटल इक्वल टू 0 का? कंपाऊंड ओव्हरऑल न्यूट्रल आहे. सॉल्व फॉर एक्स बेटा. एक्स साठी सॉल्व कर, तुझा आन्सर येईल +3. कॉमन सेन्स जर वापरला ना बेटा, बघा रे सगळी केमिस्ट्री इंटरलिंक्ड असते. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट ही कधीच +3 शिवाय नसते, ऑलवेज +3 असते कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. म्हणून ॲल्युमिनियमचा क्वेश्चन आल्यानंतर कशाला टाइम वेस्ट करत बसायचा? +3 बेधडक म्हणायला शिका. ठीक आहे ना? ॲल्युमिनियम +3 सॉल्व पण करायची गरज नाही. ठीक आहे ना? चला बघा बेटा आणखी एक्झाम्पल्स पाहूयात एक्झाम्पल्स बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे बघा CO En ट्वाइस Cl2 प्लस असा स्पेसिस दिलाय बेटा. आता बघा व्यवस्थित बघा रे. आता कोबाल्ट X घ्या. इन 2 × इनचा चार्ज 0. न्यूट्रल आहे ना इन इज न्यूट्रल लिगॅंड. ठीक आहे ना? प्रॅक्टिस होईपर्यंत हे थोडंसं असं करायचं, मग नंतर याला पण कोऑर्डिनेशन नंबर सरकत असं पाहूनच. हे बघा नुसतं असं पाहून कळलं पाहिजे की ऑक्सिडेशन स्टेट काय. मला कळतंय, तुम्हाला पण कळलं पाहिजे. मला एक्झाम्पल लिहिल्या असंच माइंडमध्येच कॅल्क्युलेशन होतात आणि मला सांगता येतं ऑक्सिडेशन स्टेट काय. तुम्हालाही आलं पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे ना? एक्स घेतलं +2 × इनचा चार्ज 0 +2 × Clचा चार्ज -1. मान्य? आता ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल नाही, याच्यावर चार्ज आहे +1 म्हणून इक्वल टू +1. मी या 2 एक्झाम्पल्स मध्ये इक्वल टू 0 केलं कारण कंपाऊंड न्यूट्रल होता. आता हा न्यूट्रल नाही आहे, हा आयन आहे बेटा. आता तुला X साठी सॉल्व करायचंय. बेटा. ठीक आहे ना? X साठी सॉल्व कर, तुझा आन्सर येतं परत एकदा +3. येईल का नाही बघा? येईल ना रे. हे -2 तिकडे शिफ्ट करा, +2 होऊन जाईल. हे तर 0 होऊन गेलं ना, +3 येतं आन्सर. गॉट इट? ओके. चला बघा बेटा पुढे. बघा बेटा K2Cu EDTA. ठीक आहे. चला बघा बेटा 2 पोटॅशियम +2 घेतो. 2 पोटॅशियम +2 घेतो. कॉपर X घेतो. X आवडतंय सगळ्यांना. ठीक आहे ना? +2 +X. EDTA चार्ज सांगा. EDTA चार्ज -4 सर. माहिती आहे आम्हाला, कारण तुम्ही म्हणल्यासारखं आम्ही तो टेबल लर्न केलाय है ना. मी मनालाच म्हणतोय हे सगळं केलंय ना. EDTA चार्ज -4 असतो आणि एकच EDTA, एकाचा -4 इक्वल टू. आता न्यूट्रल कंपाऊंड आहे 0. सॉल्व फॉर X बेटा. X आन्सर येणार आहे तुझं +2. किती येणार आहे? +2. मान्य? चला बघा बेटा पुढचं एक्झाम्पल. FeCO5 बघा. आयरनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची तुम्हाला. आता काही जण हा CO हा CO सेमच पकडतात किंवा सेम वाटतो काही जणाला. अरे कॉमन सेन्स लाव रे. हा कोबाल्ट आहे. हा कार्बन मोनॉक्साइड लिगॅंड म्हणजे कार्बोनिल लिगॅंड आहे. ठीक आहे. हां आयरन X. CO इज न्यूट्रल लिगॅंड 5 × 0 आणि कंपाऊंड ओव्हरऑल न्यूट्रल असल्यामुळे इक्वल टू 0. सॉल्व फॉर X बेटा. X किती येतो बघ रे? 0. किती येतो? 0. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके. चला बघा बेटा पुढे. नेक्स्ट एक्झाम्पल. NiCN4 2- बघ बेटा. निकेल X. सायनाइड बघा 4 × -1 4 सायनाइड. मान्य? आता इक्वल टू 0 नाही, इक्वल टू -2. सॉल्व फॉर X बेटा. हे तुमच्यावर सोपवतो, मी शेवटी आन्सर सांगतो तुम्हाला, तेवढं करा तुम्ही. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. समजा मी घेतला
ग्लाय ट्वाइस H2O ट्वाइस, हा कॉम्प्लेक्स घेतला. बघा निकेल X घ्या, ग्लाय, यस, ग्लायसिन ॲटोचा चार्ज -1 असतो रे बेटा, माहिती पाहिजे तुला, माहिती पाहिजे, ठीक आहे ना. प्लस वॉटर, तो चार्ज, 0 चार्ज, इक्वल टू 0. सॉल्व फॉर X, X साठी सॉल्व करा, ठीक आहे. नंतर बघा Fe AC थ्राइस, Fe AC थ्राइस. चल बघ रे बेटा, आयरन X घे, AC ऍसिटिल ऍसिटेनॅटोचा चार्ज किती आहे रे बेटा, -1 आहे. किती आहे, -1 आहे बेटा, -1 आहे. बघ 3 × -1, बघ रे टेबल बघ वाटलं तर, AC चा चार्ज -1 लिहिलेला असेल. ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल इक्वल टू 0. सॉल्व फॉर X, ठीक आहे. चला बेटा पुढचं एक्झाम्पल बघा. Ni DMG ट्वाइस, Ni DMG ट्वाइस, ठीक आहे ना. ओके बघा बेटा, निकेल X घे निकेल, DMG चा चार्ज -1, यस, 2 × -1, ओव्हरऑल कंपाऊंड अगेन न्यूट्रल इक्वल टू 0. सॉल्व फॉर X, करताय ना, सॉल्व करा तुम्ही. ओके चला बघा बेटा पुढे नेक्स्ट एक्झाम्पल. ओके बघा, प्लॅटिनम NH3 PY NO2 ClBrI, भारी एक्झाम्पल आहे बघा. एवढा कॉम्प्लेक्स आहे, किती मोठा कॉम्प्लेक्स दिसायला असला तरी मेथड काही बदलणार आहे का आपली, तीच मेथड बेटा. प्लॅटिनम X घे चल, प्लस अमोनियाचा चार्ज 0 असतो, पिरिडीन तर माहिती आहे न्यूट्रल असतो, पिरिडीन इज न्यूट्रल. ओके, NO2 चा चार्ज -1, Cl चा चार्ज -1, Br चा चार्ज -1, आयोडीनचा पण चार्ज -1. हे दोघं न्यूट्रल आहेत बेटा, आणि हे पुढचे 4 जण -1 वाले आहेत. टोटल इक्वल टू 0, टोटल इक्वल टू 0, कारण कंपाऊंड कसं आहे बेटा, न्यूट्रल आहे कंपाऊंड. आता याचे आन्सर सांगूत का, ठीक आहे बघा फटाफट. बघ रे, इथं X तुझा आलं पाहिजे +2 आलं पाहिजे, इथं देखील बेटा +2 आलं पाहिजे, +2. इथं बघ बेटा X तुझं आलं पाहिजे +3. इथं बघ बेटा तुझं X आलं पाहिजे, तुझं म्हणजे या कॉम्प्लेक्सचं आलं पाहिजे +2, ठीक आहे. आणि इथं तुझं X आलं पाहिजे +4. बघा चेक करा सगळेजण, येईल का ऑक्सिडेशन स्टेट काढता. मग रेडॉक्स रिॲक्शन टॉपिक मधलंच हे नॉलेज आहे, किंवा तिथं देखील काही असे एक्झाम्पल्स पाहिले असावेत तुम्ही, ठीक आहे ना. लिगॅंडचं नॉलेज असावं, आणि सोबतच ब्रॅकेटच्या बाहेरचे जे स्पेसिस आहेत बेटा, ब्रॅकेटच्या बाहेरच्या स्पेसिसचं एकही एक्झाम्पल झालं नाही ना आतापर्यंत. आता इथून पुढे मी जे एक्झाम्पल घेणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर पण काही स्पेसिस दिसतील तुम्हाला, ठीक आहे. सॉल्व करा पटापट, ठीक आहे. पहा बेटा, आता पुढचे एक्झाम्पल्स आता थोडंसं फास्ट कसं करायचं ते सांगणार आहे. चला ऐका रे, हे -1, हे -2, हे 0, ओरली याचा चार्ज -1, 2 Cl चा -2, याचा 0. कंपाऊंड ओव्हरऑल न्यूट्रल होण्यासाठी कोबाल्ट +3 व्हावा लागेल. झालं तुझं आन्सर, किती आलं रे, +3. ओके, आता बघा 2 पोटॅशियम +2, 4 आयोडीन -4, हे न्यूट्रल होण्यासाठी मर्क्युरी +2, Hg ची ऑक्सिडेशन स्टेट +2. कळतंय का. चला बघा परत, सोडियम +1, 2 सायनाइड -2, सिल्वर +1, न्यूट्रल होण्यासाठी, ठीक आहे ना. NO3 -1 असतो, NO2 -1 असतो, Cl पण -1 असतो, अमोनिया 0 असतो. ओव्हरऑल कंपाऊंड तर न्यूट्रलच दिसायला, कोबाल्ट +3. किती सोपं आहे रे, ठीक आहे ना. ज्याला हे असं समजत नाही त्यानं तेच करा, X घ्या इक्वल टू 0 लिहा आणि X साठी सॉल्व करा, उत्तर बरोबर तुमचे मॅच होतील, ठीक आहे ना. ओके चला बघा, ऑक्सिजन -2, 4 फ्लोरीन -4, क्रोमियम काढायचं आहे, 2 सोडियम +2. आता बघा न्यूट्रल होण्यासाठी
सांगा आता न्यूट्रल होण्यासाठी किती पाहिजे रे? हा न्यूट्रल होण्यासाठी +4. मान्य आहे का सगळ्यांना? तरच न्यूट्रल होईल ना ते. ओके, इथं बघा. हां, हायड्रोजन, बरेच जण गडबड करतात. हायड्रोजन डाव्या बाजूला, मी काल पण सांगितलं होतं, लेफ्ट हँड साईडचा आयोनायझेशन स्पेअर कधी पॉझिटिव्ह असतो बेटा, कधीही पॉझिटिव्ह असतो. हायड्रोजनचा या कंपाऊंड मधला चार्ज तुम्हाला +1 घ्यायचा, कारण तो डाव्या बाजूला आहे, पॉझिटिव्ह आयोनायझेशन स्पेअर मध्ये येतो. 2 हायड्रोजन +2, 6 Cl-6. प्लॅटिनम किती असेल बघ ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी येण्यासाठी बेटा? +4 +4. ठीक आहे ना? चला बघा इथं बघा, Cl-1, CO3चा चार्ज कार्बोनेट आहे हा. हे बघ रे, हे ब्रॅकेटच्या बाहेर जर 3 असतं समजा, हे बघा मजा बघा, हे जर असं असतं, हे CO ब्रॅकेटच्या बाहेर 3 असतं तर हा कार्बोनिल लिगॅंड झाला असता. हे CO3 दिसायलं ना, म्हणजे हे वेगळं आणि हे वेगळं, हे कार्बोनिल 3 झाले, हा कार्बोनेट झाला. हा कोण झाला? कार्बोनेट झाला. बेटा कार्बोनेटचा चार्ज असतो -2, अमोनियाचा 0. ओव्हरऑल कंपाऊंड तर न्यूट्रलच दिसायला म्हणून हे +3. किती सोपे रे? +3. ओरली आलं पाहिजे. बघा रे, 12 कार्बोनिल येते 0, 3 मॅंगनीज 0. काही विशेष आहे का? ओरली येतं रे बेटा, कॉमन सेन्स लावायचा. ठीक आहे? ओके, बघा सोडियम +1, कार्बोनिल 6 0, न्यूट्रल लिगॅंड येतो. व्हॅनेडियम येतो बेटा -1. यस, ऑक्सिडेशन स्टेट इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कॅन बी निगेटिव्ह. हा, सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह येऊ शकते, घाबरायचं काही कारण नाही. पण ती निगेटिव्ह म्हणजे काय? -2, -3, -4 असं कधी येणार नाही. फार तर फार -1 असेल, आणि ते पण CO लिगॅंड असल्यानंतरच. मेटल कार्बोनिल्स पुढे चालून पाहिजे, टॉपिकचा शेवटच असणार आहे तो. मेटल कार्बोनिल्समध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅन बी निगेटिव्ह. ठीक आहे ना? आता बघा बेटा, निकेल काढायचं आहे तुला. हे PPH3 म्हणजे ट्रायफिनिल फॉस्फिन बेटा, याचा चार्ज 0. ठीक आहे? आता निकेल पण 0 का सर? मग हे पण 0 नाही बेटा, हा कंपाऊंड न्यूट्रल आहे का? नाही, याच्यावर चार्ज आहे ना +2. ठीक आहे ना बेटा? हा +2च असला पाहिजे. आता निकेल +2च असला पाहिजे. कसं काय सर? लक्षात ठेवा रे बेटा, सेंट्रल मेटलचा चार्ज आणि लिगॅंडचा चार्जचा जो रिझल्टंट असतो तो ब्रॅकेटवर असतो. काय म्हणालो मी? सेंट्रल मेटलचा चार्ज आणि लिगॅंडचा चार्जेसचा रिझल्टंट ब्रॅकेटवर असतो. ठीक आहे? बघा ना, +2 आणि 0चा रिझल्टंट किती? +2. मान्य आहे का सगळ्यांना? ओके, चला एक शेवटचं एक्झाम्पल बघा. LiAlH4. मी मगाशी पण सांगितलं होतं, ॲल्युमिनियमच्या ऑक्सिडेशन स्टेटचा क्वेश्चन आला ना, मूर्खपणा करायचा नाही सॉल्व करत बसून, स्मार्ट बना थोडंसं. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट कंपल्सरीली +3 असते बेटा. याचं उत्तर +3 कसं येतं ते मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. लिथियम बघ बेटा +1 असतो. आता हा हायड्रोजन लिगॅंड आहे. हा लिगॅंड, आता हायड्रोजन लिगॅंड म्हणल्यानंतर तो H+ तर असू शकत नाही, कारण H+ कडे इलेक्ट्रॉनच नाही ना, तो लिगॅंड असेल का? कॉमन सेन्स, H- असावं लागेल, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. H- इज लिगॅंड. H- म्हणजे एका हायड्रोजनचा चार्ज -1 धरायचा आहे तुम्हाला, 4 हायड्रोजन -4. किंवा हे माहिती असेल बेटा, विथ मेटल्स हायड्रोजन इज ट्रीटेड -1. मेटल बरोबर हायड्रोजन -1 धरायचा असतो. सर मग इथं बी मेटल बरोबरच आहे की बेटा? या हायड्रोजनची अटॅचमेंट डायरेक्टली प्लॅटिनम बरोबर नाही, पण या ॲल्युमिनियमची अटॅचमेंट डायरेक्टली हायड्रोजन बरोबर आहे. हे आयोनायझेशन स्पेअर मधले हायड्रोजन आहेत बेटा, हे H+ असतील. हे लिगॅंड आहे बेटा, हे H- असेल. बघा ते मॅच झालं का नाही? किती सोपं आहे बेटा. माझं सजेशन असेल, माझं पर्सनल सजेशन असेल, बाबा तुम्ही ही मेथड तुम्ही अडॉप्ट करा, फास्ट होईल तुमचं काम. ज्याला हे जमत नाही त्यांना माझं सांगणं असेल, तुम्ही X मेथडनं सॉल्व केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. शेवटी फायनल एक्झाममध्ये तुमचं आन्सर चुकीचं येऊ नये एवढंच. काही अडॉप्ट करा, पण ही मेथड थोडंसं लवकर टाइम सेव्ह करण्यासाठीची सांगितली. X मेथडनं करायचे सॉल्व करा, बिंदास करा, नो इश्यू. त्याच्यात काही कमीपणा वगैरे वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. ठीक आहे ना? एखादा म्हणेल सर मला हे जमत नाही कसं, अरे तू बेटा X मेथडनं सॉल्व कर, नो इश्यू. ठीक आहे ना? आता मी स्पेशल एक्झाम्पल सांगणार आहे बेटा, ऑक्सिडेशन स्टेटचे स्पेशल एक्झाम्पल्स. नोट करा हे फटाफट बेटा. आता काही स्पेशल एक्झाम्पल्स म्हणजे असे एक्झाम्पल्स एक्झामिनर कधी कधी फक्त नाव देतो कॉम्प्लेक्सचं, आणि ते पण IUPAC नाव देत नाही, त्याचं कॉमन नेम देतो.
आणि आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटचा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे इथं डबल काम असतं. अगोदर फॉर्म्युला त्या कंपाऊंडचा माहिती पाहिजे, नंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे. तर बघा स्पेशल एक्झाम्पल्स. पहिलं सोडियम नायट्रोप्रुसाइड. सोडियम नायट्रोप्रुसाइड. सोडियम नायट्रोप्रुसाइड. सोडियम नायट्रोप्रुसाइड. बघा बेटा याचा फॉर्म्युला असा असतो Na2. फॉर्म्युला देत नाहीत एक्झाम मध्ये. FeCN5NO. ठीक आहे. आता आयरनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची बेटा. बघा कसं काढायचं. 2 सोडियम प्लस 2 घ्या. Feला X घ्या. 5 सायनाइड मायनस 5 घ्या बेटा. ओरली आता हे फास्ट मध्ये चालेल ना, असं कळतंय सगळ्यांना. 5 सायनाइड मायनस 5. आता लक्षात ठेवा विथ आयरन विथ Fe NO इज ऑलवेज +1. Fe बरोबर NO दिसला 100% +1 घ्यायचा आहे तुम्हाला. तर हा किती घ्यायचा तुला रे बेटा? +1. लक्षात ठेव. विथ Fe NO इज ऑलवेज +1. ते मॅग्नेटिक नेचरच्या बेसिसवर डिसाइड झालेला रूल आहे बेटा. विथ Fe NO इज ऑलवेज ट्रीटेड +1. आता कंपाऊंड ओव्हरऑल न्यूट्रल आहे बेटा इक्वल टू 0. सॉल्व फॉर X. चला बेटा सॉल्व करा. X किती येतं बघा. बघ रे -5 आणि हे +3 झालं. +2 येईल का? +2. यस. ओके. चला बेटा पी ब्लॉक मध्ये सांगितलेलं एक्झाम्पल परत एकदा. ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स. ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स माहिती असावं बऱ्याच जणाला. ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स ठीक आहे ना, मीच सांगितलेलं आहे बेटा हे ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स. बघा FeH2O 5 टाइम्स NO SO4. NO Fe ची ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा. X धरूयात. 5 वॉटर 0. वॉटरचा चार्ज न्यूट्रल 0. NO सांगितलं आताच +1. SO4 चा चार्ज -2 असतो. इक्वल टू 0 बेटा. इक्वल टू 0. सॉल्व फॉर X किती येतं बेटा बघ? +1. X इज +1. हा आलेला क्वेश्चन आहे बेटा एक्झाम मध्ये. ठीक आहे ना. इन ब्राउन रिंग कॉम्प्लेक्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयरन इज +1. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला बघा बेटा पुढे. नेक्स्ट सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिन बेटा माहिती असावं हे. इट इज अँटी कॅन्सर ड्रग. अँटी कॅन्सर ड्रग. अँटी कॅन्सर ड्रग आहे बेटा हे. कॅन्सर थेरपीमध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. बघा सिस फॉर्म ऑफ दिस कंपाउंड PT NH3 ट्वाइस Cl2. सिसन ट्रान्स 2 फॉर्म मध्ये हा एक्झिस्ट करत असतो. नंतर पाहायचं आयसोमेरिझम. बघ रे बेटा प्लॅटिनमला X घे. अमोनियाचा चार्ज 0. 2 Cl चा -2. टोटल इक्वल टू 0. मान्य. सॉल्व फॉर X +2. ठीक आहे बेटा. नेक्स्ट बघ विल्किन्सन्स कॅटलिस्ट. विल्किन्सन्स कॅटलिस्ट. विल्किन्सन्स कॅटलिस्ट. विल्किन्सन्स कॅटलिस्ट. ठीक आहे. हा रोडियमचा कंपाऊंड असतो बेटा. RH रोडियमचा कॉम्प्लेक्स आहे हा. PPH3 हा ट्रायफिनिल फॉस्फिन बेटा. हा थ्राइस Cl. बघा बेटा रोडियम X घ्यायला. PPH3 न्यूट्रल लिगॅंड आहे 0. Cl चा चार्ज बघ बेटा -1. टोटल इक्वल टू 0. सॉल्व फॉर X +1. किती येतं बेटा? +1. ठीक आहे. नॉलेज बेस्ड काही एक्झाम्पल्स आहेत बेटा स्पेशल. नोट करा. पहा बेटा पुढे 5वं एक्झाम्पल स्पेशल. वास्काज कॉम्प्लेक्स. वास्का हे सायंटिस्टचं नाव आहे. नावाला काही बंधन नसतं बेटा. काही नावं असू शकतात. वास्का नाव आहे. वास्काज कॉम्प्लेक्स. ठीक आहे बेटा. हा इरिडियमचा कॉम्प्लेक्स आहे. इरिडियम Cl CO PPH3 ट्वाइस. PPH3 ट्वाइस. चला बेटा आलं पाहिजे सगळ्यांना. यस कम ऑन. इरिडियम X घ्या. क्लोरीन -1 CO 0. PPH3 न्यूट्रल 0 इक्वल टू 0. ओवरऑल 0 घ्या. सॉल्व फॉर X +1.
किती आहे +1. ठीक आहे का? ओके, चला बघा बेटा पुढे. आता काही बायोलॉजिकल कंपाऊंड्स. विटॅमिन B12 सायनोकोबाल्मिन माहिती असेल सगळ्यांना, याचं नाव. कोबाल्ट इन +3 स्टेट. याचे स्ट्रक्चर वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड असतात, लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षात हे ठेवा की कोबाल्ट +3 असतो. ठीक आहे, विटॅमिन B12 झाला. क्लोरोफिल ठीक आहे, क्लोरोफिल माहिती. मॅग्नेशियम इन +2 स्टेट. पॉर्फिरिन रिंग वगैरे असतात, ऐकलं असेल सगळ्यांनी. ओके, देन आपलं महत्वाचं हिमोग्लोबिन हे ना. आयरन, सुरुवातीला आयरन +2 असतो, माहिती असावं सगळ्यांना. ठीक आहे ना. परत ती ऑक्सिजनची बाइंडिंग वगैरे, मग त्याची +3 स्टेट बनते. ऑक्सी हिमोग्लोबिन +3 असतो. परत बघा बेटा, कार्बॉक्सी पेप्टायडेज एन्झाईम. बेटा हा झिंकचा कॉम्प्लेक्स आहे. बेटा झिंक इन +2 स्टेट. ठीक आहे ना. फॅक्ट आहेत हे बायोलॉजिकल कंपाऊंड्स के. नोट करा, आणखी काही एक्झाम्पल्स आहेत पहा बेटा. पुढचे एक्झाम्पल्स, प्रुशियन ब्लू आणि टर्नबुल्स ब्लू. आता इथं ऑक्सिडेशन स्टेट काढण्याची एक वेगळी मेथड आहे बेटा, लक्ष द्यायचं व्यवस्थित. अगोदर फॉर्म्युला सांगतो बेटा. प्रुशियन ब्लू असा असतो, FeCN6 थ्राइस. प्रुशियन ब्लू. त्यानंतर पाहूया टर्नबुल्स ब्लू पुढे. ठीक आहे. आता इथं आयरनचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा, पाठ करू नका बेटा, ऑन द स्पॉट नंतर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. याच्यात सायनाइड किती आहेत बघा बेटा. 6 3 हा ब्रॅकेट थ्राइस आहे ना, 6 3 18 सायनाइड आहेत बेटा. आता मला सांगा 18 सायनाइडचा चार्ज किती झाला? -18. किती झाला? -18. मला सांगा बेटा या कंपाऊंड मध्ये आयरन टोटल किती आहेत बघा. हे 4 आणि हे थ्राइस आहे ना, परत 7 आयरन आहेत बेटा याच्यात. आयरन 7 आहेत बेटा. ओव्हरऑल कंपाऊंड इज न्यूट्रल. ॲज ओव्हरऑल कंपाऊंड इज न्यूट्रल, टोटल निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज मस्ट बी इक्वल. जर निगेटिव्ह -18 असेल, पॉझिटिव्ह +18. कळलं का सगळ्यांना रे? आता बघा, सपोज मी 7 आयरन. आता आयरनच्या ऑक्सिडेशन स्टेट कळतात सगळ्यांना, एक तर +2 असते किंवा +3 असते, माहिती आहे ना, फेरस किंवा फेरिक. आता सगळे +3 घेतले तर 7 × 21 व्हायला हे, किंवा सगळे जर मी 2 धरले तर हे 14 व्हायला. याचा अर्थ काय बेटा? 7 आयरन मिळून जर +18 चार्ज तयार करत असतील, याचा अर्थ साधा असा की इथं मिक्स्ड ऑक्सिडेशन स्टेट आहे बेटा. काही आयरन हे +2 असतील, काही आयरन हे +3 असतील. मला काय म्हणायचं कळतंय? आयरनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे, हे नॉलेज आहे आपल्याला की ती +2 किंवा +3 असते. मी 7 आयरन +3 धरले तर ते +21 चार्ज यायला, पण आपल्याकडे तर 18 आहे, म्हणजे हे शक्य नाही, हे रॉंग झालं. सगळे आयरन +2 धरलं तरी प्रॉब्लेम यायला. ठीक आहे ना. याचा अर्थ Fe इज इन बोथ +2 अँड +3 स्टेट. +2 अँड +3 स्टेट. कळलं का रे? कसं काय? +2 आणि +3 दोन्ही स्टेट असतील, त्याशिवाय +18 चार्ज 7 आयरन मध्ये डिस्ट्रीब्यूट प्रॉपरली होऊ शकत नाही. मग आता आपल्याला विचार करायचा आहे की किती आयरन +2 आणि किती +3. बघा, पहिली केस धरतो बेटा मी. पहिली केस, ठीक आहे. 4 Fe +2 ईच, म्हणजे हे बाहेरचे जे 4 आयरन आहेत बेटा ते +2 ईच धरूत, अँड मधले जे 3 आहेत ते +3 धरूयात, +3 ईच. आता बघा बेटा, आणि दुसरी केस 4 Fe उलट करतोय मी आता, +3 ईच आणि 3 Fe +2 ईच. उलट केलं. सर असं का केला तो? बेटा मी आत्ताच सांगितलं
साती आयरनची ऑक्सिडेशन स्टेट सारखी असू शकत नाही, कारण 7 त्रिक 21 किंवा 7 दोन्ही 14, 18ला मॅचच करत नाही, म्हणजे आयरन दोन्ही स्टेटमध्ये असेल +2 ॲज वेल ॲज +3. तर पहिली शक्यता आपण अशी उचलली की 4 आयरन +2 इच आहेत आणि मधले 3 आयरन +3 इच आहेत. आता बघा 4 आयरन +2 म्हणल्यानंतर हे +8 झालं आणि 3 त्रिक हे 9 झालं, हे +8 आणि +9 हे +17 झालं, पण मला तर +18 पाहिजे, म्हणजे हे रॉंग झालं, हे रॉंग झालं. ठीक आहे ना. आता हे बघू आपण करू. 4Fe + 3H + 12, 3Fe + 2H + 6. यस, इट इज कमिंग +18, म्हणजे हे करेक्ट आहे बेटा, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. मग आन्सर काय झालं बेटा? आता बघा, हा जो बाहेरचा आयरन असेल बेटा हा +3 असेल, बाहेरचा आयरन +3 असेल आणि हा जो मधला आयरन असेल तो +2 इच असेल. 4 त्रिकम 12 आणि हे 2 त्रिक 6, 18 झाला. लक्षात आलं का सगळ्यांना? वेगळे एक्झाम्पल आहे बघा, दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट आहेत, मिक्स्ड ऑक्सिडेशन स्टेट आहे. तसाच हा एक कंपाऊंड आहे बेटा, टर्नबुल्स ब्ल्यू. आता तुम्हाला समजलं पाहिजे, हे सिमिलर एक्झाम्पल आहे. याचा फॉर्म्युला Fe3 FeCN6 ट्वाइस, Fe3 FeCN6 ट्वाइस. ज्यांना समजलंय त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा, सेम असंच ट्राय करा, आन्सर मिळून जाईल. नंतर माझं सोल्युशन रेफर करा. ठीक आहे ना. ओके, बघा आता याच्यात सायनाइड्स आहे, दोन्ही 12 आहेत बेटा. 12 सायनाइडचा चार्ज किती रे? -12. 12 सायनाइडचा चार्ज -12. आता इथं आयरन बघा, हे 3 आणि हे 2 आहेत, किती आहेत? 5 आहेत. 5Fe यांचा चार्ज किती असेल? +12. किती असेल रे बेटा? +12. मान्य आहे? ओके. आता बघा, आता मी सगळे आयरन +3 धरले तर हे +15 होतं, सगळे आयरन जर +2 धरले तर परत हे 10 होतं. आपलं +12ला मॅच करत नाही, म्हणजे परत एकदा माझं कन्क्लुजन असेल Fe इज इन बोथ +2 अँड +3 स्टेट. काही Fe +2 असतील, काही Fe +3 असतील. आलं लक्षात बेटा? काही Fe +2 असतील, काही Fe +3 असतील. आता मग आपण टेस्ट करू त्याला. ठीक आहे ना. केस 1, केस 1, केस 1, केस 1 बघा. केस 1, 3Fe + 3H आणि मधले 2 आयरन 2Fe + 2H. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट केस बेटा, अपोजिट केस उलट करूयात. 3Fe + 2H and 2Fe + 3H + 3H. बघा आता 3Fe + 3H घेतलं तर हे +9 यायलं, 2Fe + 2H घेतलं तर हे +4 यायलं. यस, हां, 9 and 4 किती होईल टोटल? +13, +13. मान्य आहे? आता बघा 3Fe + 2H हे झालं +6, +6. 2 × +3 हे परत झालं +6, +6 +6 +12 +13. आपल्याला +12च पाहिजे ना, याचा अर्थ हे रॉंग आहे, हे करेक्ट आहे. याचा अर्थ 3 Fe + 2H आहेत, बाहेर 3 आहेत Fe ना, हे प्रत्येकी +2 असतील आणि मधले आयरन +3H असतील. बघा ना, आता बॅलन्स झालं का नाही? 3 2 +6 अँड 3 2 अगेन +6 +12. ठीक आहे ना. हे 2 एक्झाम्पल्स बेटा आयरन मिक्स्ड ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, आणि उलटं झालं एक्झॅक्टली प्रुशियन ब्लू आणि टर्नबुल्स ब्लू. ठीक आहे ना. हे होते बेटा स्पेशल एक्झाम्पल्स. ठीक आहे ना. प्रॅक्टिस करा. हे बघा, कोऑर्डिनेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट या दोन्ही कन्सेप्टची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्शन येईल, आणि जेवढे हे 2 पॉईंट परफेक्ट होतील तेवढं पुढचं सगळंच परफेक्ट होईल. आता पहा ना, पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, त्याच्यात ऑक्सिडेशन स्टेटचं पण नॉलेज लागतं, कोऑर्डिनेशन नंबरचं पण नॉलेज लागतं. ज्या स्टुडंट्सनी आणखी तो टेबल लर्न केलेला नाही लिगँडच्या क्लासिफिकेशनचा, अरे बाबा जागा हो, आता तरी कर. पुढचा टॉपिक सगळं बोंबलल बघ, परफेक्ट कर, परफेक्ट कर. ठीक आहे ना. चला बेटा, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे
युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.